नमस्कार, मी भावना आणि आपण बघत आहात कृषी जागरण मराठी। घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट रोजी मिळणार, मंत्री आदित्य तटकरेंचे विधान। मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेबाबत अडचण आल्यास हेल्पलाईनवर संपर्क करावा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन। सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। रसशोषक किडी आणि गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन पद्धती। चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी। आता बघूयात सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दिनांक 17 ऑगस्ट रोजी जमा होणार असून राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे, असे विधान महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केले। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी मंत्री आदित्य तटकरे बोलत होत्या। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे दिनांक 17 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता, गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत। कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात। त्या इच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहेत। ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढून 31 ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा, असे आवाहन मंत्री आदित्य तटकरे यांनी केले। नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे। कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे। वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचण आल्यास त्यांनी या अडचण सोडवण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक व डेस्क सुरू केला आहे। स्क्रीनवर दिलेल्या हेल्पलाईनवर आणि helpdesk.maharashtraset.org यावर संपर्क करावा। ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यरत आहे। या हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींचे जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पान, मांजर, गिधाड, रान म्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य वनजीवन मंडळाच्या बैठकीत मान्यता दिली। दुर्मिळ होत चाललेल्या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी ही केंद्रे उपयुक्त ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। मनुष्य आणि वन्य प्राण्यांच्या संघर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्याला वन विभागातील वनमजूर म्हणून सामावून घेण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले। गावामध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी होते, त्याला तात्काळ प्रतिसाद म्हणून पथक नेमताच वन पाटील यांची देखील नियुक्ती केली जावी। तसेच सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे तसेच सर्पदंशावर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी क्लिनिक ऑन व्हील उपक्रम सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। कापूस पिकावर सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो। कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादुर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो, तर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकिड्यांचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आढळून येतो, तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्यांच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो। वरील या सर्व प्रकारच्या किडीमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते। सुरुवातीपासूनच या किडीचे व्यवस्थापन केल्यास हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते। त्यासाठी खालील उपाययोजनांचा अवलंब करावा। कपाशीच्या बियाण्याला इमिडोक्लोप्रिड किंवा थायमिकोकझाम कीटकनाशकांची बीजक्रिया केलेली असते। सिरफिड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा, परजीवी कीटकांची संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा। वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा जमा करून किडींसहित नष्ट करावा। पीक उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी 25 पिवळे चिकट सापळे प्रति हेक्टर लावून पांढरी माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे।
आज राज्यात पाऊस उघडीप देणार असून पूर्व विदर्भात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना आज विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नागपूर, अकोला, वर्धा या काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असंही हवामान विभागाने म्हटले। मराठवाड्यातील जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच बीड, संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी कृषी जागरणला फॉलो करा आणि आमच्या कृषी जागरण मराठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।